आणि यानंतर तमिळनाडूमधली सत्ता स्थापनेच्या संदर्भातली एक मोठी बातमी आहे। विजय जोसेफ यांच्याकडे टीव्हीकेकडे 116 आमदारांचाच पाठिंबा असल्याची माहिती सध्या समोर येते। सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे, त्यामुळे पेच अद्यापही सुटलेला नाहीये। आज संध्याकाळी विजय यांनी सलग तिसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतलेली होती आणि सत्ता स्थापनेचा त्यांनी तिसऱ्या दिवशी देखील दावा केलाय। मात्र अजूनही बहुमताचा तो आकडा गाठण्यासाठी मॅजिक फिगर पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 2 आमदारांची गरज आहे। काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला आधीच पाठिंबा दिलेला आहे, तर डाव्या पक्षांनी देखील विजय यांना पाठिंबा दिलाय। मात्र व्हीसीकेची भूमिका अजूनही जाहीर करण्यात आलेली नाहीये आणि व्हीसीकेच्या पाठिंब्याचं पत्र देखील अजूनपर्यंत पोहोचलेलं नाहीये। व्हीसीकेचे प्रमुख तिरुमावल्वन यांनी द्रमुकचे नेते एम के स्टॅलिन यांची भेट घेतली। टीव्हीकेला व्हीसीकेच्या 2 आमदारांची गरज आहे असं असताना त्यांनी स्टॅलिन यांची घेतलेली ही जी भेट आहे ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे उद्याच्या दिवशी नेमकं काय होणार, उद्या विजय हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत की नाही, या संदर्भातला सस्पेन्स अद्यापही कायम आहे।